मातेचं जे मंदिर आहे तिथं भवानी मातेचं जे मंदिर आहे तिथे अनेक वर्षांपासून एक सुंदर अशी प्रथा आहे. अनेक वर्षांपासून म्हणजे शेकडो वर्षांपासून इथं मातेचं पूजा केली जाते. 225 पेक्षा जास्त 253 वर्षापेक्षा जास्त इथं जी प्रथा आहे जिथं अख्खं गाव एकत्रित येतं. सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन देवीचं दर्शन त्या ठिकाणी घेत असतात आणि इथली जी प्रथा आहे ती फार वेगळी प्रथा आहे. ज्याच्यामध्ये काही गाड्या असतात, त्याच्यात 12 गाड्या असतात, त्याच्यामध्ये लोक असतात आणि ज्या लोकांनी काही इच्छा व्यक्त केली असेल देवीसमोर ती पूर्ण झाल्यानंतर त्या गाडीला त्या ठिकाणी ओढलं जातं आणि मग सगळं गाव एकत्रित येऊन हा उत्सव साजरा करत असतात. जेवण एकत्रित त्या ठिकाणी असतं आणि अशा पद्धतीने हा उत्सव बघण्यासाठी व देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलो होतो. दर्शन घेतलं, लोकांना भेटलो, चर्चा केली आणि मग आता पुढच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी चाललो आहे. दादा आज तुम्ही दर्शन घेतलं, काय साकडं घातलंय देवीला? आता जो अंदाज वर्षवला जात आहे की आपल्या या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पाऊस जो आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणात पडणार नाही, तो कमी पडणार आहे. जेव्हा पाऊस कमी पडतो तेव्हा आमचा शेतकरी कष्टकरी अडचणीत. त्याच्याच बरोबर आज आमच्या युवांना हाताला काम नाही, नोकऱ्या नाही आणि ह्या सगळ्या विषयांवर कुणीही त्या ठिकाणी बोलत नाही. दबाव मोठ्या प्रमाणात आहे, मीडियावर आहे, आमच्यावर आहे, सर्वांवरच आहे. तर देवी पुढं नतमस्तक होऊन प्रार्थना केली की आमच्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये ताकद येऊ दे. या बलाढ्य शक्तीच्या विरोधात सामान्य लोकांच्या हितासाठी लढण्याची ताकद ही आम्हाला मिळू दे. तसंच जी गोष्ट आपल्या हातात आहे तो म्हणजे पाऊस, तो खूप चांगल्या पद्धतीचा पाऊस आपल्या या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये पडू दे, जेणेकरून आमचा ग्रामीण भागातला जो शेतकरी कष्टकरी आणि मजूर आहे त्याला कुठं ना कुठेतरी हाताला काम त्या ठिकाणी मिळतं. आज पक्षाची फार मोठी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये आपण कार्यकर्त्यांना काय अपील? सकाळी ती बैठक झाली, सर्व पदाधिकारी निरीक्षक इथं आले होते. मी दुपारनंतर इथं आलो होतो आणि दुपारी एका ठिकाणी म्हणजे एका कार्यालयामध्ये जेव्हा आम्ही भेटत होतो सर्व पदाधिकारी तिथं सुद्धा आले होते. सगळ्यांना लढण्याची इच्छा आहे, लढायला तयार आहेत आणि मग पुढे कसं लढायचं, काय करायचं, कशी पद्धत द्यायची आणि काय पद्धतीने आपल्या रणनीती असेल याबद्दलची चर्चा सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून आमची हात माझे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.